वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी, मी पाटील साहेबांना थोडं 2 मिनिटासाठी इथे तसदी देतो। या ठिकाणी आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी ऑडिओच्या माध्यमातून आले आहेत सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब। मी त्यांचं वक्तव्य या ठिकाणी इथे करण्यासाठी विनंती करतो। उद्धवजी बोला। जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी आणि शिवसेना प्रेमी बांधवांनो, भगिनी आणि माता, मी आपले हात जोडून माफी मागतोय, कारण वेळेचं गणित जुळत नाहीये। आता मी डोंबिवलीतून गचके खात खात रस्त्याने ठाण्याला निघालेलो आहे। अर्थातच तुमच्यावरती आणि माझा तुमच्यावरती विश्वास आहे। रमेश आहे, बाजूला सुनील आहे, हे कट्टर आपले शिवसैनिक आहेत। ही माणसं निष्ठेला जगली, विश्वासाला जगली, आणि त्या निष्ठेची कदर ही आपल्याला करावीच लागणार आहे। मग तुम्हाला महाराष्ट्राचं पाणी काय आहे ते यावेळेला महाराष्ट्र पाजल्याशिवाय राहणार नाही। गेल्या वेळेला आपण सगळ्यांनी एक चमत्कार केलेला आहे, एक पराक्रम केलेला आहातच। आपल्या इकडनं आपण आपले खासदार संजय दिना पाटलांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं। आता मात्र जरा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही, कारण 10 वाजेपर्यंत प्रचारच बंद होणार। माझ्या समोर चिंता आहे की आता मी ठाण्याला किती वाजता पोहोचेन। पण मी तुम्हाला उद्याच आपल्या वांद्रापूरला कॉम्प्लेक्सच्या सभेचं आमंत्रण देतो आहे। कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, रागावू नका, नाराज होऊ नका। मी आपलाच आहे, आपण माझेच आहात, आणि हे विश्वासाचं नातं आपण असंच जपूया आणि एकत्र येऊन महाराष्ट्र द्रोहांना गाडूया। सगळ्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। मी नितीनजींना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं।